नमस्कार मित्रांनो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात बऱ्याचदा असे प्रसंग येतात जेव्हा तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर असतात तरीही लोक तुमचा अपमान करतात. समोरचा प्रत्येक वेळेस तुम्हाला घालून पालून बोलतो, तुमची किंमत कमी करतो. मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहेत ज्या तुम्ही अशा वेळेस करायच्या आहेत जेव्हा समोरचा तुमचा अपमान करत असेल, तुमचं म्हणणं ऐकत नसेल, तुमची किंमत कमी करत असेल. या 5 गोष्टी तुम्हाला तुमचा मान, तुमची किंमत परत मिळवून देतील. मित्रांनो, कोणाच्याही मागे न पळता, कोणालाही हात न जोडता तुम्हाला तुमचा गेलेला मान परत मिळेल. ह्या गोष्टींमुळे कोणालाही विनंती न करता, कोणासमोरही न झुकता तुम्हाला तुमची किंमत परत मिळेल. बघूया ह्या 5 गोष्टी कोणत्या आहेत मित्रांनो. बघा, ज्या दिवशी एखाद्याने ठरवले की तुमच्या आयुष्यातून निघून जायचं आहे, त्या दिवशी त्याला मोकळं करा आणि आनंदाने त्याची पाठवणी करा. ज्याने तुमच्या विरोधात जायचं ठरवलं आहे त्याला जाऊ द्या. त्याला आपल्या आयुष्यात समोरच्याला ही जाणीव करून द्या की त्याच्या जाण्याने तुमच्या आयुष्यात काळी मात्र फरक पडत नाही किंवा तुमचं काही अडत नाही. मग भलेही तुमच्या मनामध्ये कितीही भावनिक वादळ उठलं असेल किंवा तुम्हाला कितीही वाईट वाटलं असेल तरी ते तुम्ही दाखवू नका. मित्रांनो, अशा लोकांना, समोरच्याला तुम्हाला वाईट वाटलं आहे हे तुमच्या चेहऱ्यावर दिसता कामा नाही. ज्यांना जायचं आहे त्यांना तुमच्या आयुष्यातून मोकळं करा. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या आणि तुम्ही तुमच्या मार्गाने जा. जिथे आपल्याला मान नाही, जिथे आपला अपमान होतो, तिथे न थांबलेलंच कधीही बरं असतं. मित्रांनो, हे माहीत आहे की समोरच्याला असं सहजासहजी मनातून, आपल्या आयुष्यातून काढून टाकणं अवघड आहे. पण जर समोरच्याला तुमची किंमत नसेल तर तुम्ही त्याला धरून ठेवण्यात काही अर्थ नाही. मित्रांनो, त्या व्यक्तीसोबत जोडले जा जो व्यक्ती नेहमीच संकटांमध्ये, तुमच्या सुखदुःखांमध्ये तुमच्या सोबत उभा राहिला आहे, पण तुम्ही त्याची किंमत केली नाही. जो मरेपर्यंत तुमच्या सोबत राहणार आहे तो व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतःसोबत जोडले जा आणि स्वतःला वेळ द्या. मित्रांनो, जेवढा वेळ तुम्ही समोरच्याला देत होतात, जो निघून गेला आहे, तेवढाच वेळ तुम्ही स्वतःसाठी द्या. स्वतःचा आनंद कशात आहे ते शोधा. आपल्या आनंदासाठी आपण कोणावरही अवलंबून नाही हे स्वतःला सांगा आणि स्वतःमध्ये आनंदी राहायला शिका. मित्रांनो, तुम्हाला हे जमलं तर आयुष्यात कधीही तुम्हाला या गोष्टींचा कधीच त्रास होणार नाही की कोणी तुमच्या आयुष्यातून निघून गेला आहे, तुम्हाला एकटं सोडलं आहे. बघा मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये या गोष्टी आपल्या मनाला शांत ठेवता यायला हवं. कुठलीही भावना नको, राग नको, द्वेष नाही, बदला घेण्याची भावना नाही. शांत राहून गोष्टी समजून घ्यायला शिका. शांत राहून लढायला शिका. शांत राहून जिंकायला शिका. बघा, मग आयुष्यामध्ये आणि आपला गेलेला मान परत मिळवायला शिका. स्वतःला शांत कसे ठेवणार तर स्वतःबद्दल चांगला विचार करून. कोणी मला काही बोललं, कोणी माझा अपमान केला म्हणून माझी किंमत कमी होणार नाही. ही गोष्ट अगदी डोक्यात फिट करून घ्या. स्वतःला यासाठी तयार करा की तुमच्या आनंदासाठी तुम्ही कोणावरही अवलंबून नाही आहात. मित्रांनो, काहीतरी मोठं मिळवा. तुमचं ध्येय, तुमची स्वप्न ही मोठी ठेवा आणि ती कोणत्याही परिस्थितीमध्ये ती मिळवण्याचा एक प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देता, स्वतःसाठी जगायला शिकून जाता, तेव्हा मित्रांनो, तेव्हा तुमच्याकडे इतरांसाठी वेळ राहत नाही. आणि मग कोणी तुम्हाला हर्ट केलं, तुमच्या भावना दुखवल्या तरीही तुम्हाला काही फरक पडत नाही. तुम्ही या सगळ्यांच्या पलीकडे गेलेले आहात. त्यासाठी स्वतःला
वेळ द्या. इतरांसाठी तुमच्या मनात कुठल्याच भावना असता कामा नाही. लोकांच्या मागे गेले तर लोक हाती लागणार नाही, पण त्याऐवजी आपल्या स्वप्नांच्या मागे पळालात तर स्वप्न पूर्ण करण्याकरता लोक तुमच्या मागे येतील. मित्रांनो, आयुष्यातील या गोष्टी, तुमचं यश इतकं बोलकं असू द्या की लोकांनी तुमच्याकडे दुर्लक्ष करायलाच नको. तुमचे स्वप्न, तुमचे यश तुम्हाला तो मान परत मिळवून देईल जो तुम्ही गमावला आहे. म्हणून लोकांच्या मागे पळणं सोडून द्या. मित्रांनो, बघा आणि स्वतःच्या स्वप्नांच्या, स्वतःच्या ध्येयाच्या मागे पळा. ते मिळवलं, तुम्ही यशस्वी झालात तर लोक आपोआप तुमच्या मागे येतील आणि तुम्हाला परत तुमचा मान मिळून जाईल. मित्रांनो, तुमची किंमत वाढली तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की पुन्हा त्या व्यक्तीच्या आयुष्यात एंट्री द्यायची नाही, जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या वाईट काळामध्ये सोडून गेलेली आहे. मित्रांनो, ना तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्यात परत जायचं, ना त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत येऊ द्यायचं आहे. जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही स्वतःची किंमत पुन्हा स्वतः कमी करून घेणार. तुम्ही स्वतःला तर बदललं आहे, पण समोरचा बदलला आहे की नाही याची काही खात्री नाही. म्हणून त्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात येऊ देऊ नका. तुम्ही फार मेहनतीने तुमचं यश मिळवलं आहे आणि ते सहजी नाही, तुमच्या वाईट काळातून जवळून मेहनत घेऊन मिळवलं आहे. स्वतःच्या कर्तृत्वावर मिळवलं आहे आणि पुन्हा त्याच चुका परत करून पुन्हा त्या ठिकाणी जाऊ नका. नाहीतर पुन्हा लोक तुम्हाला हलक्यात घ्यायला सुरुवात करतील. मित्रांनो, वापस येणाऱ्या अशा लोकांना सरळ सांगा की तुझ्या येण्याने किंवा न येण्याने माझ्या आयुष्यामध्ये काहीच मला फरक पडत नाही. तुझी जी अगोदर जागा होती ती आता तुझी जागा नाही. ती जागा मी स्वतःला दिली आहे. आपल्या मेहनतीच्या बळावर मिळवलेले यश तुम्ही अशा पद्धतीने गमवत असाल तर तुम्ही मूर्खपणा करत आहात. म्हणून मित्रांनो, हे 5 पॉईंट आपण परत एकदा बघणार आहोत. पहिला पॉईंट, जे तुमच्या आयुष्यातून गेले आहे त्यांना जाऊ द्या. कनेक्ट विथ युअरसेल्फ, स्वतःला स्वतःशी जोडून घ्या. मेंटल इमोशन पीस, स्वतःच्या भावनांना कंट्रोल ठेवा, शांत ठेवा. चौथा पॉईंट, काहीतरी मोठं मिळवा, स्वप्न पूर्ण करा आणि ध्येय पूर्ण करा. 5वा पॉईंट, नो री एंट्री, त्या व्यक्तीला वापस तुमच्या आयुष्यामध्ये एंट्री देऊ नका ज्याने अपमान केला आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात बऱ्याचदा असे प्रसंग येतात जेव्हा तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर असतात तरीही लोक तुमचा अपमान करतात. समोरचा प्रत्येक वेळेस तुम्हाला घालून पालून बोलतो, तुमची किंमत कमी करतो. मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहेत ज्या तुम्ही अशा वेळेस करायच्या आहेत जेव्हा समोरचा तुमचा अपमान करत असेल, तुमचं म्हणणं ऐकत नसेल, तुमची किंमत कमी करत असेल. या 5 गोष्टी तुम्हाला तुमचा मान, तुमची किंमत परत मिळवून देतील. मित्रांनो, कोणाच्याही मागे न पळता, कोणालाही हात न जोडता तुम्हाला तुमचा गेलेला मान परत मिळेल. ह्या गोष्टींमुळे कोणालाही विनंती न करता, कोणासमोरही न झुकता तुम्हाला तुमची किंमत परत मिळेल. बघूयात ह्या 5 गोष्टी कोणत्या आहेत. मित्रांनो, बघा, ज्या दिवशी एखाद्याने ठरवले की तुमच्या आयुष्यातून निघून जायचं आहे, त्या दिवशी त्याला मोकळं करा आणि आनंदाने त्याची पाठवणी करा. ज्याने तुमच्या विरोधात जायचं ठरवलं आहे त्याला जाऊ द्या. त्याला आपल्या आयुष्यात समोरच्याला ही जाणीव करून द्या की त्याच्या जाण्याने तुमच्या आयुष्यात काळी मात्र फरक पडत नाही किंवा तुमचं काही अडत नाही. मग भलेही तुमच्या मनामध्ये कितीही भावनिक वादळ उठलं असेल किंवा तुम्हाला कितीही वाईट वाटलं असेल,
तरी ते तुम्ही दाखवू नका. मित्रांनो, अशा लोकांना समोरच्याला तुम्हाला वाईट वाटलं आहे हे तुमच्या चेहऱ्यावर दिसता कामा नाही. ज्यांना जायचं आहे त्यांना तुमच्या आयुष्यातून मोकळं करा. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या आणि तुम्ही तुमच्या मार्गाने जा. जिथे आपल्याला मान नाही, जिथे आपला अपमान होतो, तिथे न थांबलेलंच कधीही बरं असतं. मित्रांनो, हे माहीत आहे की समोरच्याला असं सहजासहजी मनातून आपल्या आयुष्यातून काढून टाकणं अवघड आहे. पण जर समोरच्याला तुमची किंमत नसेल तर तुम्ही त्याला धरून ठेवण्यात काही अर्थ नाही. मित्रांनो, त्या व्यक्तीसोबत जोडले जा जो व्यक्ती नेहमीच संकटांमध्ये, तुमच्या सुखदुःखांमध्ये तुमच्या सोबत उभा राहिला आहे, पण तुम्ही त्याची किंमत केली नाही. जो मरेपर्यंत तुमच्या सोबत राहणार आहे तो व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतःसोबत जोडले जा आणि स्वतःला वेळ द्या. मित्रांनो, जेवढा वेळ तुम्ही समोरच्याला देत होतात, जो निघून गेला आहे, तेवढाच वेळ तुम्ही स्वतःसाठी द्या. स्वतःचा आनंद कशात आहे ते शोधा. आपल्या आनंदासाठी आपण कोणावरही अवलंबून नाही हे स्वतःला सांगा आणि स्वतःमध्ये आनंदी राहायला शिका. मित्रांनो, तुम्हाला हे जमलं तर आयुष्यात कधीही तुम्हाला या गोष्टींचा कधीच त्रास होणार नाही की कोणी तुमच्या आयुष्यातून निघून गेला आहे, तुम्हाला एकटं सोडलं आहे. बघा मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये या गोष्टी आपल्या मनाला शांत ठेवता यायला हवं. कुठलीही भावना नको, राग नको, द्वेष नाही, बदला घेण्याची भावना नाही. शांत राहून गोष्टी समजून घ्यायला शिका. शांत राहून लढायला शिका. शांत राहून जिंकायला शिका. बघा मग आयुष्यामध्ये आणि आपला गेलेला मान परत मिळवायला शिका. स्वतःला शांत कसे ठेवणार तर स्वतःबद्दल चांगला विचार करून. कोणी मला काही बोललं, कोणी माझा अपमान केला म्हणून माझी किंमत कमी होणार नाही. ही गोष्ट अगदी डोक्यात फिट करून घ्या. स्वतःला यासाठी तयार करा की तुमच्या आनंदासाठी तुम्ही कोणावरही अवलंबून नाही आहात. मित्रांनो, काहीतरी मोठं मिळवा. तुमचं ध्येय, तुमची स्वप्न ही मोठी ठेवा आणि ती कोणत्याही परिस्थितीमध्ये ती मिळवण्याचा एक प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देता, स्वतःसाठी जगायला शिकून जातात, तेव्हा मित्रांनो, तेव्हा तुमच्याकडे इतरांसाठी वेळ राहत नाही. आणि मग कोणी तुम्हाला हर्ट केलं, तुमच्या भावना दुखवल्या, तरीही तुम्हाला काही फरक पडत नाही. तुम्ही या सगळ्यांच्या पलीकडे गेलेले आहात. त्यासाठी स्वतःला वेळ द्या. इतरांसाठी तुमच्या मनात कुठल्याच भावना असता कामा नाही. लोकांच्या मागे गेले तर लोक हाती लागणार नाही, पण त्याऐवजी आपल्या स्वप्नांच्या मागे पळालात तर स्वप्न पूर्ण करण्याकरता लोक तुमच्या मागे येतील. मित्रांनो, आयुष्यातील या गोष्टी, तुमचं यश इतकं बोलकं असू द्या की लोकांनी तुमच्याकडे दुर्लक्ष करायलाच नको. तुमचे स्वप्न, तुमचं यश तुम्हाला तो मान परत मिळवून देईल जो तुम्ही गमावला आहे. म्हणून लोकांच्या मागे पळणं सोडून द्या. मित्रांनो, बघा आणि स्वतःच्या स्वप्नांच्या, स्वतःच्या ध्येयाच्या मागे पळा. ते मिळवलं, तुम्ही यशस्वी झालात तर लोक आपोआप तुमच्या मागे येतील आणि तुम्हाला परत तुमचा मान मिळून जाईल. मित्रांनो, तुमची किंमत वाढली तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की पुन्हा त्या व्यक्तीच्या आयुष्यात एंट्री द्यायची नाही, जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या वाईट काळामध्ये सोडून गेलेली आहे. मित्रांनो, ना तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्यात परत जायचं, ना त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत येऊ द्यायचं आहे. जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही स्वतःची किंमत पुन्हा स्वतः कमी करून घेणार. तुम्ही स्वतःला तर बदललं आहे, पण समोरचा बदलला आहे की नाही याची काही खात्री नाही. म्हणून त्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात येऊ देऊ नका. तुम्ही फार मेहनतीने तुमचं यश मिळवलं आहे आणि ते सहजी नाही, तुमच्या वाईट काळातून जवळून मेहनत घेऊन मिळवलं आहे. स्वतःच्या
कर्तृत्वावर मिळवलं आहे आणि पुन्हा त्याच चुका परत करून पुन्हा त्या ठिकाणी जाऊ नका. पुन्हा लोक तुम्हाला हलक्यात घ्यायला सुरुवात करतील. मित्रांनो, वापस येणाऱ्या अशा लोकांना सरळ सांगा की तुझ्या येण्याने किंवा न येण्याने माझ्या आयुष्यामध्ये काहीच मला फरक पडत नाही. तुझी जी अगोदर जागा होती ती आता तुझी जागा नाही. ती जागा मी स्वतःला दिली आहे. आपल्या मेहनतीच्या बळावर मिळवलेले यश तुम्ही अशा पद्धतीने गमवत असाल तर तुम्ही मूर्खपणा करत आहात. म्हणून मित्रांनो, हे 5 पॉइंट आपण परत एकदा बघणार आहोत. पहिला पॉइंट, जे तुमच्या आयुष्यातून गेले आहे त्यांना जाऊ द्या. कनेक्ट विथ युअरसेल्फ, स्वतःला स्वतःशी जोडून घ्या. मेंटल इमोशन पीस, स्वतःच्या भावनांना कंट्रोल ठेवा, शांत ठेवा. चौथा पॉइंट, काहीतरी मोठं मिळवा, स्वप्न पूर्ण करा आणि ध्येय पूर्ण करा. 5वा पॉइंट, नो री एंट्री, त्या व्यक्तीला वापस तुमच्या आयुष्यामध्ये एंट्री देऊ नका ज्याने अपमान केला आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जय राम कृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.